आजचा विषय आहे नात्यांमध्ये इनफ स्पेस असणं किंवा अंतर असणं. आज मला त्याच्यावर बोलावंसं वाटतं आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की आजकाल आपण न्यूक्लिअर फॅमिलीज जास्तीत जास्त बघतो आणि जॉईंट फॅमिलीज आपण फार कमी बघतो. माझं असं मत आहे की न्यूक्लिअर फॅमिलीज असू देत नाही तर जॉईंट फॅमिलीज असू देत, आपल्याला प्रत्येकाला कुठे थांबायचं आणि किती बोलावं, किती काय आपला वाटा असावा घरामध्ये, हे जर आपल्याला कळलं, आपल्या किती आतमध्ये कुणाच्याही आयुष्यामध्ये किती पर्यंत खोलपर्यंत आपला हात असावा, आपलं बोलणं चालणं वागणं असावं, ते अंतर जर आपल्याला किंवा लिमिटेशन जर आपल्याला कळलं कसं ठेवावं, तर मला असं नाही वाटत की 10 लोकंसुद्धा एका छताखाली नाही राहू शकत. पण जिथे 10 लोकांच्या गोष्टी तर सोडा, आजकाल 4 लोकंसुद्धा एका छताखाली राहणं खूप मुश्किलीचं आहे. त्याचं कारणही तसंच आहे की दोघांच्यामध्ये तिसरी व्यक्ती सतत पडणं, त्याला जज करणं, ही गोष्ट जोपर्यंत थांबत नाही, तिसऱ्या व्यक्तीला जोपर्यंत कळत नाही, ही किंवा हा कोणीही अधिकारातले असू देत, माझा मुलगा असू देत, माझी मुलगी असू देत, सून असू देत, नाही तर जावई असू देत किंवा भावंड असू देत, मित्रमैत्रिणी असू देत, त्याच्यामध्ये तिसऱ्यानी कधीही बोलणं चुकीचंच आहे. जिथे अनावश्यक आहे तिथे टाळणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यांनी होणारे गैरसमज आणि वादविवाद हे खूप जास्त वाढू शकतात आणि ते नातं रुईन होऊ शकतं. सो मला असं खूप मनापासून वाटतं की प्रत्येकाला कुठे थांबावं आणि किती आत घुसावं याचं लिमिटेशन जर कळलं तर नाती सगळीच खूप सुंदर व्हायला मदत होते. आता बऱ्याचदा असं होतं भांडणांमध्ये की ते फिजिकल लेवललासुद्धा भांडणं म्हणजे अब्यूज सुरू होतं, फिजिकल अब्यूज सुरू होतं, मारणं सुरू होतं. एक थप्पडसुद्धा एखाद्या व्यक्तीला पडणं, स्त्रीने पुरुषाला असू देत नाही तर पुरुषाने स्त्रीला असू दे, हे चुकीचंच आहे, कितीही राग टोकाचा असला तरीही. आणि हे चुकीचं म्हणजे पूर्ण चुकीचं आहे. त्या कुठल्याही अधिकाराने तो हात उगारलाच नाही गेला पाहिजे. तर तोपर्यंत कोणी थांबू नये. घरात जर तिसऱ्या व्यक्ती, कोणी तिसरी चौथी व्यक्ती असेल तर त्याला जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा त्या गोष्टींची कुठेतरी बर्न आउट होतं आहे, हे त्याचं स्मेल, त्याचं सेन्स हा प्रत्येकाला असतोच म्हणजे असतोच. पण जर तो इगो असतो, जेव्हा तुम्ही मध्ये पडत नाही तेव्हा तो तुमचा इगो असतो की या दोघांच्या मध्ये कशाला पडायचं, सगळेजण म्हणतात मला गप्प बस, कशाला मध्ये पडतेस, तो तुमचा इगो आहे. त्या इगोपायी जर ह्या सगळ्या टोकाच्या गोष्टी होणार असेल तर तुमचंच घर तुटणार आहे. सो त्या क्षणी जर तुम्ही इगो धरून बसलात तर इतकं नक्की समजा की तुम्हीसुद्धा 2 तुकडे होणार आहात. कारण घर जर एकत्र असेल, घरातली माणसं एकत्र असेल तर तुम्ही सुखी राहू शकता. एकटं कोणीही, पूर्ण घर कितीही महाल असू देत, घराचा एवढा मोठा बंगला असू देत नाही तर कितीही मोठा महाल असू देत, त्याच्यामध्ये जर तुम्ही एकटे राहिलात, सगळ्या फॅसिलिटीज असतील, तर तुम्हाला आवडणार आहे का? कितीही एंटरटेन करून घेतलं तुम्ही स्वतःचं, तुम्ही तुमच्या अगदी छान हातापायांनी बळकट आहात, सगळं आहे, पण माणसांना माणसं लागतातच. आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला माणसं लागतात आजूबाजूला, घरात आजूबाजूला सगळीकडेच. आपण माणसं जपण्यासाठी मात्र किती कष्ट घेतो हा नक्की प्रश्न उभा राहतो. तर मला असं वाटतं की हा इगो जर त्यावेळेला येत असेल तर तो इगो न येता आपलं घर वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या क्षणी तुम्हाला मध्ये पडणं गरजेचं आहे. आता मध्ये पडताना सुद्धा गंमत अशी होते की तिथे कंपॅरिझन केलं जातं. अरे आम्हीसुद्धा आमचेही वाद व्हायचे, तुझे आणि माझ्या बाबांचे, पण आम्ही नाही हो इतकं भांडलं टोकाचो, आम्ही नाही हो असं केलं. कशासाठी ही कंपॅरिझन हवी? तुमचं कौतुक तुमच्यापाशी, तुम्ही मुलांना काय वेगळ्या प्रकारे समजून सांगाल ते समजून सांगा. तो सेन्स आपला का जातो माहिती आहे? पुन्हा 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 मी आणि तो मीलाच चिकटलेला तोच इगो, तो जेव्हा मध्ये येतो तेव्हा ते कुठेतरी इरिटेशनमध्ये जातात. कारण ऑलरेडी दोघांची मतभेद असतात कुठल्याही नात्याचे, आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मी करता, तुमची उदाहरणं फार मोठी देऊन सांगता, तेव्हा इट्स लाईक की तुम्ही तुमचं काहीतरी सांगू पाहता की आम्ही किती अचीव केलं किंवा मी किती अचीव केलं. सो आत्ता तो मुद्दा अचीवमेंटचा नसतो, तर आत्ता तो मुद्दा असतो की त्या व्यक्तीशी तुम्हाला नक्की काय आहे या विषयावर खोल जाणून घेणं, की नक्की वाद कुठे झाला आहे, तू माझ्याशी बोलू शकतो, तू माझ्याशी बोलू शकते आणि आपण एकच आहोत. मी कधी आजपर्यंत तुमच्यामध्ये पडले नाही, पण मला असं वाटतं आपलं इतकं सुंदर घर आहे, सगळी माणसं आहेत एकत्र आणि ते तसंच राहावं. असं चांगल्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्सनी, चांगल्या सेंटेन्सेसनी जर सुरुवात केली तर बिलीव्ह मी
कोणीही अगदी सासूशी सुद्धा सून असेल किंवा जावई असेल बोलल्याशिवाय राहणार नाही किंवा आईवडिलांशीही मुलं बोलल्याशिवाय राहणार नाही. सो पॉझिटिव्हली तुम्ही जर सुरुवात केली तुमच्या कॉन्व्हर्सेशनची तर कुठेही काही प्रॉब्लेम्स येणार नाही. सो न्यूक्लिअर फॅमिलीज असू देत, त्याच्या जॉईंट फॅमिलीज असू देत, हा वादाचा मुद्दा तिथेच थांबतो. स्पेस असणं नात्यांमध्ये खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर डिटेल अजून जाणून घ्यायच्या असतील गोष्टी तर मी नक्कीच तुम्हाला अजून एलॅबोरेट करून सांगेन काही प्रसंगसुद्धा. एक इथे उदाहरण असं द्यावंसं वाटतं की एका मुलीला आई तिची 9वीत असताना वारली. या मुलीचं ग्रॅज्युएशन झालं, डबल ग्रॅज्युएशन झालं, तिने छान नोकरी केली, चांगलं स्थळ आलं तिला. लग्न करून जेव्हा सासरी ती मुलगी गेली तेव्हा त्या मुलीच्या सासूबाईंना इतकं हे होतं, सतत तिला येता जाता त्या सतत शिकवत राहायच्या. पहिलं वर्षभर तिने खूप हौस मौज किंवा सगळ्याच गोष्टी नवीन म्हणून सगळ्या समजून घेतल्या, ऐकून घेतल्या, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट केल्या. अतिशय हुशार मुलगी असणारी ही नंतर हळूहळू शांत व्हायला लागली, डिप्रेशनमध्ये जायला लागली. कारण सासूबाई दरवेळेला तिला हे ऐकून दाखवायच्या की तुला आई नाही आहे, मला शिकवायला हवं सगळं. बरं, ही मुलगी जर सगळं काही करते, माहेरीसुद्धा सगळं स्वयंपाक करत होते, प्लस मायनस ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक घराच्या वेगळ्या असतात. वर्षभर तिने सगळं ऐकून घेतलं आहे. वर्षभराने तिला दिवस गेले होते आणि पहिले काही महिने प्रत्येकीला कमी जास्त हा त्रास होतोच प्रेग्नन्सीमध्ये आणि तिला पहिल्या 2-3 महिन्यांमध्ये खूप त्रास झाला. आणि या त्रासामध्ये ह्या सगळ्या मानसिक गोष्टींमधनं जात होती. कुठेही स्पेस तिला दिली जात नव्हती. दोघं बाहेर जाणार तर हा टॉन्ट ऐकायला मिळायचा की आम्ही म्हातारी माणसं घरात असतो, आम्हाला कुठे बाहेर नेलं जात नाही. दोघं जण जर तरुण नवरा बायको जर हॉटेलमध्ये जेवायला जात असतील तर तुम्हाला तिथे जाण्याची खरंच काय आवश्यकता आहे? म्हणजे दरवेळेला जायला हवं का? मग एकदा मुलांनी ऐकलं, बऱ्याचदा ऐकलं, तेव्हा त्यांनी आईवडिलांना समजावून सांगितलं तुम्हाला न्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला वेळेत झोपावं लागतं, रात्री तुम्ही बाहेर जेवत नाही, दिवसा फार फार नेलं तर एखाद वेळेला जेवता, तर ते तर प्लॅन आपण करतो एकत्र, कधी ना कधीतरी करतो. तुमच्या वाढदिवसाला असू देत, ॲनिव्हर्सरीला असू देत, आम्ही तुम्हाला काही ना काही निमित्ताने घेऊन जातो. ताई बाबा तुम्ही असं वेगळे मानू नकात. हे सगळं समजावून सांगून सुद्धा आईचं मध्ये पडणं कुठेही थांबत नव्हतं. त्या मुलीला हे मेंटल टॉर्चर व्हायला लागलं. पहिला महिना गेला प्रेग्नन्सीचा, दुसरा गेला, तिसऱ्या महिन्यात मात्र तिला एवढा त्रास झाला, ती इतकी डिप्रेशनमध्ये गेली, तिचं मिसकॅरेज झालं. 3 महिन्यामध्ये आपल्याकडे जपायला सांगतात आणि तिसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे दुसरा पूर्ण होऊन तिसरा महिना लागला होता, तिचं मिसकॅरेज झालं. ती अजून जास्त डिप्रेशनमध्ये गेली. तर स्पेस ठेवणं किती गरजेचं आहे. सतत बोलणं, सतत चालणं. त्यांच्या जेव्हा मैत्रिणी घरी यायच्या कुठल्याही निमित्ताने किंवा भेशीच्या निमित्ताने, त्याही तिला इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या, अगं असं नाही, तसं केलं पाहिजे, हे बघ या छोट्या छोट्या गोष्टी असतात. सो मला असं वाटतं की बाहेरच्या व्यक्तीने सांगायला तुम्ही का अलाउड करता? कारण तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देताना तुमच्या माणसांना कुठेतरी चुकता. हे नातं जे आहे, कुठलंही नातं असू दे, ते फार नाजूक नातं असतं. तर तुम्ही 4 चौघांमध्ये कौतुक करण्याच्या ऐवजी 4 चौघांमध्ये तुम्ही जज करता आणि एकांतामध्ये जेव्हा असता किंवा फक्त तुमच्या घरात असता तेव्हा तुम्ही एकमेकांचं कौतुक करता. तर हे सुद्धा चुकीचं आहे. त्यापेक्षा 4 चौघांमध्ये आपल्या माणसाला सांभाळून घ्यायला शिकलं पाहिजे आणि घरात असताना त्या व्यक्तीला सांगितलं गेलं पाहिजे, अगं असं आहे किंवा अरे असं आहे, जे काही येते. तर स्पेस जर आपण व्यवस्थित ठेवली, अंतर नीट ठेवलं, कुठे काय आणि किती घुसायचं किंवा काय आपलं असलं पाहिजे तिथे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपलं अंतर, हे जर आपल्याला त्या वेळेला कळलं तर आयुष्य खूप सगळ्यांची सुखी होतील आणि सगळेजण, जी काही लोकं एका अंडर वन रूफ राहत आहेत, ती सगळीच सुखाने राहू शकतील. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. अजून काहीही प्रश्न असतील याच्या बाबतीत तर तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये पिंग करू शकता किंवा पर्सनल नंबरवर मला तुम्ही क्वेरीज विचारू शकता. थँक्यू सो मच.